भारतात 11 कोटी आदिवासी राहतात आणि आदिवासींचा सगळ्यात मोठा शत्रू दारू आहे असं भारत सरकारची नीती म्हणते. तरी या गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी 30 वर्षापासून आहे, यासाठीच की आदिवासींचं, जनतेचं दारूपासून रक्षण करायचं. स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात इथे पराक्रम करून 700 गावातली दारू, बेकायदेशीर दारू बंद करून ठेवलेली आहे. असा 30 वर्ष दारूबंदी असलेल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने परवानगी देऊन इथे अत्यंत गुप्तपणे मोहफुलापासून दारू बनवण्याचा कारखान्याचं भूमिपूजन गडचिरोलीच्या MIDC मध्ये 10 तारखेला झालं. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारूचा कारखाना आणि त्यातली मग मोहाची दारू मुंबईचा माणूस नाही पिणार आहे. ती चोरून लपून गडचिरोलीच्याच आदिवासी गावांना विकली जाईल आणि मोहापासनं जितका पैसा मिळेल त्यापेक्षा 10 पट जास्त पैशाची त्यांना दारू विकली जाईल. आदिवासीचं याच्यात प्रचंड शोषण आहे. स्त्रियांनी केलेली दारूमुक्ती जी आहे त्याचं याच्यामध्ये खूप हानी आहे, धोका आहे. म्हणून याचा आम्ही विरोध केला आहे. मी एक पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लिहिलं आणि परवाच विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये दोन्हीमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चर्चेत आश्वासन दिलं की दारूचा कारखाना गडचिरोली जिल्ह्यात होणार नाही. फार धन्यवाद. पण एक पुढचं आश्वासन मात्र अजून नाही दिलेलं की हा कारखानाच रद्द होईल. म्हणून या जिल्ह्यातली जनता अशी मागणी करते आहे आणि करणार आहे की कारखाना रद्द करा आणि तो लागल्यास तुम्ही दारू असलेल्या जिल्ह्यात शिफ्ट करू शकता, पण गडचिरोलीत दारूचा कारखाना नको. आणि दुसरं असं की मोहफुलापासून दारू नको, लाडू बनवा. त्याचे उत्तम लाडू बनतात आणि कुपोषणाच्या प्रश्नावर तो एक चांगला उपाय असू शकतो. म्हणून मोहफुलापासून दारू नको, लाडू द्या, बालकांना लाडू द्या, स्त्रियांना लाडू द्या आणि त्यांचं कुपोषण दूर करा, अशी मागणी या जिल्ह्यातनं आम्ही करतो आहोत.